मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 8 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याला काकडी, बोरं, चिंचा, आवळा हे सगळं काही खायचं असतं. त्यामुळे पार्थ हा गाडी साईडला थांबवतो. थंड वारा, शांत वातावरण. पार्थ आणि काव्या निवांत बसून काकडी खात असतात. एक कापलेली काकडी तोंडात धरते आणि डोळ्यांनी पार्थला इशारा करते. पार्थ हा थोडा गोंधळतो. आजूबाजूला लोक बघतो. पार्थ सुद्धा इशाऱ्यातच बोलतो, अगं सगळे बघतायत. दोघेही हसतात आणि त्या छोट्या क्षणात त्यांचं प्रेम पुन्हा नव्याने फुलतं. जीवा हा नंदिनीला घरी जायला सांगत असतो आणि नंदिनी सुद्धा निघत असते. विक्रांत येतात आणि म्हणतात, थांब नंदिनी, या वयामध्ये मला भाज्यांच्या घाण्या काढायला लावू नकोस प्लीज. तू मानिनीला मदत करायला जा. नंदिनी जात असते इतक्यात तिच्या हातून तो पेनड्राईव्ह पडतो जो तिच्या बाबांनी तिला पीपीटीसाठी दिलेला असतो. तो पेनड्राईव्ह पाहून मात्र जीवा आणि विक्रांत विचारतात, हे काय आहे? यावर नंदिनी म्हणते, काही नाही बाबा, मी जीवाला रिक्वेस्ट करणार होते की बाबांसाठी पीपीटी करून हवी आहे ना. जीवा खूप छान आणि पटापट पीपीटी बनवतात. मित्रांनो, हे ऐकल्यानंतर जीवाचा नक्कीच गैरसमज होणार का की नंदिनी ही तिच्या बाबासाठी आलेली आहे, माझ्यासाठी नाही. आणि पार्थ आणि काव्याचा हा प्रेमाचा प्रवास नक्की कसा होतो हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.